हाय, काल अक्षय तृतीया होती म्हणून गाडी पुसली आणि गाडीची पूजा केली. कारण गाडी आणून 4 दिवस झालेले होते. मम्मीचं जेवण करून झालेलं होतं. मग रोहन आणि मी देवाला नैवेद्य द्यायला गेलो. कोणता पण सण असला की देवळामध्ये किती गर्दी असते, पण रोज कोण देवाला पाया पडण्यासाठी येत पण नाहीत. रोहनने नारळ फोडला आणि आम्ही गेलो माळ्यावरच्या मल्लिका सिद्धाला. मंदिरात पोहोचल्यावर पहिल्यांदा पाय धुतले, मगच आत गेले. रोहन नारळ फोडतो म्हणला तोपर्यंत मी नैवेद्य द्यायला गेले. नैवेद्य देऊन देवाचं दर्शन घेतले आणि इथं पण तोच प्रकार. जत्रा होती तेव्हा किती गर्दी होती आणि आता कोणच नव्हतं. मग बाहेर आले आणि घरला जाऊया म्हणले, तर रोहन म्हणला की जाता जाता वेदूला भेटून जायचं. हे दोघे इलेक्ट्रिशियनचं डिस्कशन करत बसलेले आणि मी या दोघांना पाहत बसलेली. खूप भूक लागलेली, त्यामुळे रोहनला म्हणले की चल रोहन, हा काय तुला जेवण देणार आहे का? आल्यानंतर पहिला जेवले आणि डेकोरेशन करायला गेले. दीदी आलेली होती आणि दीदीचं बाळ एवढं क्यूट आहे की काय सांगता राव. बाळाचे फोटोज काढले आणि आज शिवजयंती असल्या कारणाने शिवाजी चौकामध्ये कार्यक्रम होता, ते बघायला गेलते. शिवाजी महाराजांचे मावळे ज्याप्रमाणे युद्धामध्ये दानपट्टा चालवत होते तसेच ह्यांनी करून दाखवले. आणि फक्त दानपट्टाच नव्हे तर आणि बरेचसे प्रकार होते जे मला माहीत नाही, पण ह्यांनी करून दाखवलेत. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी आरती केली. आरती संपल्यानंतर आकाशामध्ये फटाके उडवले. आम्ही शिवरायांचे दर्शन घ्यायला गेलतो आणि प्रसाद सुरू झाला होता. आम्ही पण लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो आणि जेवायला सुरू केलो. जेवून घरला निघालो आणि व्हिडिओ संपला. जाता जाता फॉलो करा. बाय.